जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महाराष्ट्र शासन बाल संगोपन योजना राबवते त्या योजनेसंबंधित आपण संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कुठली मुलं या योजनेसाठी पात्र असणार आहेत, किती लाभ त्यांना प्रति महिना मिळणार आहे आणि त्यासोबतच या योजनेसाठी अप्लाय कसं करायचंय, अर्ज कोठे करायचं, हे सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव बाल संगोपन योजनेला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता इथून पुढे महाराष्ट्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही योजना राबवली जात आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालके पात्र असणार आहेत. त्यामध्ये कोणती नेमकी पात्रता आहे, मुलं कुठले पात्र असणार आहे त्या योजनेसाठी सांगणार आहे. फक्त वयोगट लक्षात घ्या, 0 पासून 18 वर्ष ज्या मुलं आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये भिक्षेकरी गृहात दाखल झालेली बालके या योजनेसाठी पात्र असणार आहेत. त्यासोबतच कौटुंबिक हिंसाचारात अडकलेली, त्यासोबतच अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, बालकामगार असलेली बालकांना सुद्धा याचा लाभ दिला जातो. दुर्धर आजारग्रस्त, त्यासोबतच दुर्धर आजाराने बाधित पालकांची जी बालके आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोविड, त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीमध्ये पालक गमावलेली बालकं सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत, ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. जन्मठेप कैद्यांची, त्यासोबतच संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेली सुद्धा मुलं या योजनेचा लाभ घेऊ शकतात. कौटुंबिक संकटग्रस्त, एकल पालक आणि दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके सुद्धा या योजनेत समावेश करण्यात आलेली आहे. तर यांना आता अर्ज कोठे करायचंय बघा, जवळच्या तुमच्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना तुम्ही हे अर्ज करू शकणार आहात. त्यांच्याकडे तुम्ही भेट घ्यायची आहे, योजनेबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची आहे, बालसंगोपन योजनेबद्दल, आणि तिथे तुम्हाला अप्लाय सुद्धा करता येणार आहे. तर या योजनेचा लाभ घेत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे प्रति महिना तुम्हाला लाभ किती मिळणार आहे बघू शकता. प्रति बालकाला रुपये 2250 म्हणजे 2250 रुपये दरमहा परिपोषण अनुदान या योजनेअंतर्गत बालकांना मिळणार आहे. 10 वर्षाच्या खाली जर बालक असेल तर त्यांच्या पालकाच्या संयुक्त नावाने खातं असणार आहे, म्हणजे आई वडिलाच्या नावाने खाते असणार आहे. आणि जर 10 वर्षाच्या वर असेल बालक तर त्यांचं वैयक्तिक खातं काढलं जाणार आहे या योजनेसाठी. आणि 2250 रुपये प्रति बालकाला ह्या योजनेअंतर्गत प्रतिमाह मिळणार आहेत. आणि जर स्वयंसेवी संस्थे जर बालकांचे संगोपन करत असेल तर त्यांना 250 रुपये दरमहा सहाय्यक अनुदान दिलं जाणार आहे बालकांसाठी. तर अशा प्रकारे एक योजना आहे आणि योजनेच्या अर्जाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात. आणि जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.